आणि सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। पाणबुडी प्रकल्पाच्या पाठोपाठ आता महानंद डेअरी प्रकल्पावरून वादाची ठिणगी पडली आहे। महाराष्ट्रातल्या या प्रकल्पाची सूत्र गुजरातच्या हाती देण्याचा घाट घातल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आरोपाचं खंडन केलंय। रोज महाराष्ट्रातून एक उद्योग, एक व्यवसाय, एक व्यवसाय खेचून उरवडून नेला जातोय गुजरातमध्ये। फेक नरेटिव्ह तयार करतात, फेक नरेटिव्ह आहे। नरेटिव्ह सकाळी तयार करतात ते काहीतरी बसून। महानंदा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवल्या देण्याबद्दल निर्णयाची प्रक्रिया राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे। गुजरातसाठी पायघड्या घालायच्या याच्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जातोय। महानंद डेअरीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय। दूध उत्पादनात महानंद डेअरी हा राज्यातील एकमेव महत्त्वाचा ब्रँड म्हणून ओळखला जातो, पण आता या प्रकल्पाची सूत्र गुजरातमधून हलवली जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। रोज महाराष्ट्रातून एक उद्योग, एक व्यवसाय, एक व्यवसाय खेचून उरवडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे का महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय। महानंद प्रकल्पामुळे पुन्हा एकदा उद्योग मंत्री उदय सामंत विरोधकांच्या टार्गेटवर आलेले आहेत। महानंद राज्याबाहेर जाण्याला उद्योग मंत्री जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते। ह्या मिंदे सरकारने हा महानंदा गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट जो घातलेला आहे, तो घाट पूर्ण करण्यासाठी महानंदा आता NDDBच्या माध्यमातून तो NDDB कडे चालवायला द्यायचं आणि काही दिवसानंतर त्या अमूलच्या घशामध्ये महानंदा घालायची। हे कपट कारस्थान आता ह्या मिंदे सरकारने सुरू केलेलं आहे। एकेकाळी राज्यात महानंद प्रकल्प दूध संकलनात आघाडीवर होता। 2005 मध्ये महानंदकडून जवळपास 8 लाख लिटर दूध संकलन केलं जात होतं, पण आता ते जेमतेम 25 ते 30 हजार लिटरवर येऊन ठेपलंय। गेल्या 19 वर्षात या प्रकल्पाची मोठी पिछेहाट झाली आहे। त्यामुळेच या प्रकल्पाला आर्थिक चणचण सहन करावी लागते। तोटा वाढत गेल्यामुळे कामगारांचे पगार देण्याकरता महानंदकडे पैसा उरलेला नाही। या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी राज्य सरकारनं महानंदच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला। तसंच हा प्रकल्प NDDB अर्थात राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे सोपवण्याची घोषणा करण्यात आली होती। महानंदा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवल्या देण्याबद्दल निर्णयाची प्रक्रिया राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे। महाराष्ट्रातले बहुतांशी उद्योग हे राज्याबाहेर जात असताना आता दुग्ध व्यवसाय सुद्धा सबंधपणाने राज्याबाहेर द्यायचा आणि विशेषतः गुजरातसाठी पायघड्या घालायच्या याच्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जातोय। महानंद प्रकल्प इतरांना चालवण्यास देण्याऐवजी राज्य सरकारनं त्याचं पुनरुज्जीवन करावं अशी मागणी केली जाते, तर विरोधकांच्या या आरोपाचं सरकारनं खंडन केलंय। फेक नरेटिव्ह तयार करतात, फेक नरेटिव्ह आहे। नरेटिव्ह सकाळी तयार करतात ते काहीतरी बसून आणि महाराष्ट्रात दिवसभर मीडियामध्ये येण्याकरता काही ना काही देत राहतात। ते नितेश राणे तुमचं उत्तर देईल ना, त्यांचं नितेश राणेंनी तयार केलं आहे त्याचं उत्तर, पण फेक नरेटिव्ह तयार करतात। दूध उत्पादनात एकेकाळी वैभवशाली परंपरा असलेला महानंद प्रकल्प डबघाईला आलेला आहे। त्यामुळेच तो NDDBला चालवण्यास देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्यामुळे महानंदचा कारभार गुजरातच्या हाती जाण्याची भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।